नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले आहेत। एका 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे। दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। एका 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण। दोन्ही रुग्णांना खोकला आणि ताप होता। दोन्ही मुलं उपचारानंतर बरी झाली आहेत। आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट आढळलेले आहेत। हे सध्या चुकीचं आहे। 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे मुलं होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे। पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये। कारण एचएमपीव्ही व्हायरस बाबत महाराष्ट्रामध्ये यंत्रणा अलर्टवर। केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्य काळामधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय। एचएमपीव्ही विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। आपल्या देशानं यापुढे कोविडशी सामना केलेला आहे। आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे। आणि आपला देश असा आहे की ज्यांनी पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। पुणे महापालिका सुद्धा अलर्ट। रुग्णालयामध्ये 350 खाटा तयार। रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना। आजाराला घाबरू नका, राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचं नागरिकांना आवाहन। खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणं एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणं।